मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरात जे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरातचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर कडा या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरातचा कडा या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि कोणकोणते विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम आपल्याला देणार आहे, मुलाखतमध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरात चालक लिपिक पदामध्ये मुलाखत आपली कशा प्रकारे असणार आहे, मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागणार आहे, तुमचे मार्क त्या ठिकाणी तुमचे मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे। लक्षात ठेवा, तर कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की हे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, त्यामुळे तुम्ही आतापासून ते प्रश्न रेटून जाणार आहे। लक्षात ठेवा, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फुल माहिती तुम्हाला सांगणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरातचा रिझल्ट तारीख सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कधी लागणार आहे, कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल पण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरात बद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरात लिपिक चालकमध्ये मुलाखत आपली कशा प्रकारे होणार आहे, या 5 पदामध्ये मुलाखतला कोणते प्रश्न विचारले जाणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतमध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारले जाणार आहे, तर बघा उमेदवाराची ओळख, आपली ओळख विचारली जाणार आहे, तुमचे नाव झालं, तुमचं गाव झालं, शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल विचारले जाणारे प्रश्न, ठीक आहे। आणि त्याचबरोबर कामाची माहिती होत आहे, तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी घेतली म्हणजे BA BCom BSc तुमचं ग्रॅज्युएशन झालं, ठीक आहे, एवढं तुम्ही उच्च शिक्षण घेतलं, मग तुम्ही शिपाईमध्ये फॉर्म कोण भरला, मग तुम्ही हमालमध्ये कोण फॉर्म भरला, मग तुम्ही या ठिकाणी जे आहे फराशमध्ये कोण फॉर्म भरला, तुम्ही लिपिकमध्ये कोण फॉर्म भरला, तुम्ही चालकमध्ये कोण फॉर्म भरला, हा प्रश्न विचारला जाणार आहे, त्यामुळे उत्तर आतापासूनच शोधून ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आणखीन कोणतं विचारलं जाणार आहे, तर पहा न्यायालय शिपाईचे काय कोणते काम असते, त्याचबरोबर लिपिकचे कोणते काम राहते न्यायालयामध्ये, ठीक आहे, त्याचबरोबर न्यायालयामध्ये हमालचे कोणते काम राहते, न्यायालयामध्ये फराजचे कोणते कामं राहते, न्यायालयामध्ये चालकचे कामं कोणते राहते, हा प्रश्नसुद्धा विचारला जाणार आहे, त्यामुळे हे प्रश्न रेटून जा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक व सामान्य न्यायांचे प्रश्न विचारले जाणार आहे, तर जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे, जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे, त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळ विचारले जाणार आहे, चालू घडामोडी विचारले जाणार आहे, आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती, उदाहरणार्थ मुख्य खंडपीठ कोणते आहे हे विचारलं जाऊ शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर शिस्त आणि देहबोली, तर बघा तुम्ही परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे तुम्ही घालावा, तुमचे बसण्याची पद्धत आणि बोलण्याची नम्रता यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं, तर आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ध्यानात ठेवायच्या आहे, न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणे अत्यंत आवश्यक आहे, आणि कामाची लाज बाळगू नका, स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणते काम दिले ते आनंदाने करा, किंवा जे काही वरिष्ठ आहे त्यांचं पूर्ण लक्ष आपल्याला राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे त्याचबरोबर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराशमध्ये शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम देणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर न्यायालयातील जे काही खोल्या आहे, टेबल आहे, खुर्च्या आहे, खिडक्या आहे किंवा परिसर स्वच्छ करण्यात आपल्याला सांगितलं जाणार आहे, तुम्ही काम किती नीटनेटकेपणाने करता आणि किती वेळेत करता, तर याच्यावर मार्क दिले जाणार। तुम्ही जर त्या ठिकाणी कामचोरपणा केला तर तुम्हाला कमी मार्क दिला, तुम्ही त्या ठिकाणी लाज शरम जर धरले तुम्हाला कमी मार्क दिले जाणार आहे,
तर यावर आपले मार्क अवलंबून राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर शारीरिक कष्टाचे कामं, यामध्ये जड फायलींचे गट्टे, जे काही फाईल आहे फाईलचे गट्टे आपल्याला न्यायाधीशांचे साहित्य किंवा न्यायालयातील फर्निचर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाणार आहे. आणि चपळता आणि स्टॅमिना किती तुमच्या अंगात, तर दिवसभर उभे राहून किंवा धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता आणि शारीरिक सदृढता तपासली जाणार आहे, एक लक्षात ठेवा. अशा प्रकारे शारीरिक क्षमता चाचणी आपली या ठिकाणी होणार आहे. तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराशमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कोणकोणते विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे, एक रेशो भेटणार आहे. तर बघा मार्क कोणाचे वाढणार आहे, तुमच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात. जर तुम्ही आक्षेप घेतलेले प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकता. मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नाच्या संख्येवर अवलंबून नसते, ते असते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो. तर बघा जे काही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे शिपाई हमाल फराचा जो कडाबा हा कमी जाणार आहे त्याचं जे कारण आहे जागा जास्त आहे पहिली गोष्ट, आणि त्याचबरोबर जास्त विद्यार्थी पास केले जाणार आहे. तर जागा जास्त आहे त्यामुळे जास्त विद्यार्थी पास केले जाणार आहे, हे काही कारण आहे. आणि पेपरमध्ये सुद्धा काही तुम्ही पाहिलं असेल की प्रश्न कशा प्रकारे आले होते, म्हणजे या ठिकाणी कन्फ्यूज करणारे प्रश्न आयोगाने टाकले होते, ठीक आहे. काही चुकीचे प्रश्न त्या ठिकाणी टाकले जे विद्यार्थ्यांचे चुकलेले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराचा जो कडाबा आहे हा 19 ते 24च्या दरम्यान आहे. तुम्हाला तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराशमध्ये तुम्हाला 19 ते 24च्या दरम्यान मार्क पडले असेल तर एवढाच कडाप जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराशमध्ये जो कडाप जाणार आहे सेफ झोन आहे, तर 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे, एवढं काही कडाप जाणार आहे. त्याचबरोबर नागपूर खंडपीठचा जो कडाप आहे शिपाई हमाल फराचा, तर नागपूर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा जो कडाबा हा 22 ते 25च्या दरम्यान जाणार आहे, कारण की जागा कमी आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा जो कडाप आहे हा या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर एवढं काही जाणार आहे. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर बघा याच्या अगोदर ज्यावेळेस चालकचा रिझल्ट लागला त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या तारखेपर्यंत लागणार आहे. लिपिकचा कडाप लागायच्या वक्ती सुद्धा मी तुम्हाला तारीख सांगितली होती, त्या तारखेपर्यंत या ठिकाणी लागला होता. पण आताच्या कंडिशनला तर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 3.5 महिने या ठिकाणी होत आलेला आहे, अजून रिझल्ट लागलेला नाही आहे. तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आपण अंदरून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सध्याच्या कंडिशनला कडाप लावण्याची प्रक्रिया चालू आहे, ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराचा जो कडाप आहे, कडाप लावण्याची जी प्रक्रिया हे चालू आहे, तर त्यामुळे लवकरच रिझल्ट लागणार. तर जवळपास या ठिकाणी 20 ऑगस्टपर्यंत आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. 20 ऑगस्टच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे शिपाई हमाल फराचा, त्यामुळे आपल्याला संयम ठेवायचा आहे. 20 ऑगस्टपर्यंत आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. 20 ऑगस्टपर्यंत कडाप लागणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराचा. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ भरतीबद्दल. आजच्या साठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.